सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। 20 फेब्रुवारी पासून 10वीच्या पेपरला सुरुवात होत आहे आणि 27 फेब्रुवारीला एक महत्त्वाचा पेपर आहे इंग्रजी विषयाचा। त्या पेपराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गोंधळ असतो। रायटिंग स्किल संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो की नेमकं कसं करावं। त्यातला जो पहिला प्रश्न, त्यातला जो 5वा प्रश्न आहे, त्या 5व्या प्रश्नाचा जे रायटिंग स्किल आहे त्यात आपल्याला 2 प्रकारची लेटर परीक्षेमध्ये विचारले जात असतात। त्या 2 प्रकारची लेटर आपण बघूया। पहिला असतो त्या ठिकाणी फॉर्मल लेटर। फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र आणि नंतर असतो इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र। तरी दोन्ही पत्रांपैकी परीक्षेला आपल्याला एक पत्र सॉल्व्ह करायचे असतं 5 मार्कासाठी। तर यामध्ये हा जो क्वेश्चन क्रमांक 5 आहे, यामध्ये जो फॉर्मल लेटर आहे यात ही पत्र कार्यालयीन पत्र असतात। आपली काही मागणी असते, काही डिमांड असते, काही अर्ज असतो, एखाद्या नोकरीच्या पदासाठी आपण अर्ज पाठवलेला असतो, तक्रार असते, याच्यामध्ये त्या ठिकाणी असते फॉर्मल लेटर मध्ये औपचारिक पत्र। मग याची सुद्धा एक रचना आहे आणि इनफॉर्मल लेटर मध्ये काय असतं ते आपण पुढच्या याच्यात डिस्कस करूया। तर आपण सर्वप्रथम बघूया की फॉर्मल लेटर लिहिताना तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या ज्यावेळेस प्रश्न पत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर पत्रिका हातात येईल त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साइडने हे पत्र लिहायचे आहे। आपल्याला उजव्या हाताने काहीच लिहायचे नाही, लेफ्ट बाजूने पत्राला सुरुवात करायची। तर सर्वप्रथम लेफ्ट साइडने पत्राची सुरुवात करत असताना आपल्याला काय घ्यायचे बघा, सेंडर्स नेम म्हणजे जो पत्र पाठवणार आहे त्याचे नाव सुरुवातीला लिहा पहिलं। त्यानंतर सेंडर्स ऍड्रेस, त्या ठिकाणी सेंडर्सचा जो ऍड्रेस आहे पाठवणाऱ्याचा संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी लिहा आणि त्या पत्त्यामध्ये पिन कोड असेल त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी नमूद करा। आणि विशेष परीक्षेमध्ये जो ऍड्रेस आला असेल त्याचाच आपल्याला संदर्भ द्यायचा आहे, बाकी दुसरा नाही। त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे डेट। तुम्ही पत्र पाठवणार आहात तर तुम्हाला डेट आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही ज्याला पत्र पाठवणार आहात त्याचा रिसिव्हर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस मध्ये काय आहे बघा की त्या ठिकाणी आपण या प्रश्नामध्ये रिसिव्हर्स ऍड्रेस जर आपण बघितलं तर नाव, पद आणि पत्ता, म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या ऑफिसला पण पत्र लिहित असाल तर तिथले कोणी प्रमुख असतील, समजा एक तुम्ही स्टेट बँकला पत्र लिहिलं, बँकेला लिहिलं तर ब्रांच मॅनेजर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, तर ब्रांच मॅनेजर, स्कूलला लिहिलं तर प्रिन्सिपल, द हेडमास्टर, आणि तुम्ही जर काही डिमांड करत असाल पुस्तकांची तर त्या ठिकाणी त्या पुस्तकाला यांची नावं आपण घेत असतो। त्यानंतर रिसिव्हर्स ऍड्रेस झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट त्या ठिकाणी येतो, सब्जेक्ट म्हणजे विषय। नेमकं तुम्ही जे पत्र लिहित आहात त्या पत्राचा उद्देश, त्याचा इंटेन्शन, त्याचे पर्पस आपल्याला सब्जेक्ट मध्ये लिहायचे। सब्जेक्ट मध्ये लिहिताना त्या ठिकाणी विषय अतिशय शॉर्ट बट स्वीट आपल्याला मांडायचे आहे। समजा तुम्हाला एखाद्या नोकरीच्या पदासाठी अर्ज द्यायचा आहे, एन ऍप्लिकेशन फॉर द टीचर पोस्ट और ओपनिंग सेविंग बँक अकाउंट, ओपनिंग करंट अकाउंट, त्या ठिकाणी विद्यार्थी असेल अर्ज शिक्षकाला देत असेल, प्रिन्सिपल क्लास टीचरला अर्ज देत असेल तर त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या त्या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचा असतो, विषय। त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे तुम्ही पत्राला ज्यावेळेस सुरुवात करणार तर सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन आपण म्हणूया की त्या ठिकाणी तुम्हाला डिअर सर किंवा डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम याच्याने आपण या पत्रांना सुरुवात करत असतो। त्यानंतर आपल्याला पत्राची मेन बॉडी लिहायची, मेन बॉडी की नेमकं तुम्हाला आता काय मांडायचे आहे ते सविस्तर या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 3 पॅराग्राफ मध्ये लिहायचे, जास्त नाही, 2 किंवा 3 पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विषय मांडायचा आहे। तो विषय मांडल्यानंतर आपल्याला आपण पत्राच्या शेवटच्या भागाला येत असतो। तो शेवटचा भाग असा आहे की त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन मध्ये आपण त्या ठिकाणी लिहू शकता की ज्याने पत्र पाठवलं आहे त्याचं युअर फेथफुली, युअर फेथफुली और सिन्सिअरली। पत्राच्या शेवटी डाव्या हाताला आपण युअर फेथफुली, युअर सिन्सिअरली असं लिहित असतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुमचं नेम अँड सिग्नेचर हे त्या ठिकाणी लिहा आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पत्राच्या त्या ठिकाणी सराव करून प्रश्न पत्रिकेत पेपरामध्ये आपला प्रभाव पाडू शकता। तर बघा पहिले आपण सेंडर्स नेम घेतला, नंतर सेंटर ऍड्रेस, पिन कोड, डेट, रिसिव्हर्स ऍड्रेस, त्यानंतर सब्जेक्ट महत्त्वाचे विषय,
त्यानंतर सॅल्युटेशन डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम. त्यानंतर पत्राची मेन बॉडी, याच्यामध्ये आपल्याला 3 ते 2 पॅराग्राफ मध्ये आपल्याला आपला उद्देश त्या ठिकाणी सांगायचे आहे. भाषा अतिशय सोपी वापरावी, सिंपल सेंटेन्स पण केले तरी चालतील, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट याच्यामध्ये लिहा. त्यानंतर तुम्हाला युअर फेथफुली और युअर सिन्सिअरली लिहा, तुमचं नाव आणि त्या ठिकाणी सही करा. अशा एका या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फॉर्मल लेटर समजून घेतलं. आता आपण इनफॉर्मल लेटर संदर्भात आपण डिस्कस करूया की ते सुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षेमध्ये आपल्याला 2 त्या ठिकाणी विचारलेले असतील, फॉर्मल और इनफॉर्मल. म्हणजे हा एकमेकांना ऑर आहे, आपल्याला दोघींपैकी एकच सोडवायचे आहे. आता ही इनफॉर्मल लेटर म्हणजे काय असतात बघा, की त्या ठिकाणी ही पत्र आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, भावाला, त्या ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्यांना पत्र लिहित असतो. या पत्रामध्ये या पत्राचा फॉर्मॅट एकदम सोपा असतो, तो आपण समजून घेऊया. या पत्रामध्ये आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम या ठिकाणी सेंडर्स ऍड्रेस हे कंपल्सरी आहे. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी सेंडर्स नेम, त्यानंतर सेंडर्स ऍड्रेस, आपण फॉर्मल अँड इनफॉर्मल दोघींचा त्या ठिकाणी कंपेअर करूया, म्हणजे तुमच्या लक्षात असेल. त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट सॅल्युटेशन असेल, म्हणजे या ठिकाणी डिअर आई, डिअर बाबा, डिअर ताई, डिअर मामा, मामी आपण त्या ठिकाणी लिहित असतो, तर डायरेक्ट सॅल्युटेशन येतं. आणि त्यानंतर या ठिकाणी येतं पत्राची मेन बॉडी. इथं देखील आपल्याला 2 ते 3 पॅराग्राफ लिहायचे आहेत. या 2 ते 3 पॅराग्राफ मध्ये आपल्याला आपला उद्देश काय आहे पत्राचा, आपल्याला नेमकं काय कन्व्हिन्स करायचे आहे, काय कन्व्हे करायचे आहे मेसेज, हे त्या ठिकाणी येईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे सबस्क्रिप्शन मध्ये सबस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी घरगुती पत्र असल्यामुळे युअर लविंग और युअर अफेक्शनेटली हे लिहा. आणि त्या ठिकाणी आपलं नाव आणि सही हे कंपल्सरी आहे. तर फॉर्मल आणि इनफॉर्मल मधला भाग आपण समजला. इनफॉर्मल मध्ये ही सर्व पत्र आपण त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना लिहित असतो. तर बघा, तुम्ही दोघी पत्रांमध्ये जर एक डिफरन्स बघितला तर एक लक्षात असेल की जो ऑफिशियल पत्र आहे त्यामध्ये आपल्याला हा जो रिसिव्हर्स ऍड्रेस दिलेला आहे, या रिसिव्हर्स ऍड्रेस मध्ये हा फक्त तुम्हाला त्या ठिकाणी रिसिव्हर्स ऍड्रेस आणि सब्जेक्ट हे 2 भाग तुम्हाला इनफॉर्मल लेटर मध्ये सापडतील, फॉर्मल लेटर मध्ये सापडतील. आणि इनफॉर्मल लेटर मध्ये हे 2 पॉइंट नसतात, कारण की हे पत्र आपल्या घरगुती असतात, त्यामुळे आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही. मग परीक्षेत तुम्ही जर या फॉर्मॅटने लिहायला गेलात तर 5 मार्क त्या ठिकाणी असतात. हे 5 पैकी 5 मार्क तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे या भागाला एवढा 1 मार्क, बॉडीला 3 मार्क आणि तुम्ही जे क्लोज करतात त्याला 1 मार्क, असे एकूण 5 मार्क असतात. म्हणजे सब्जेक्ट, सॅल्युटेशन, मेन बॉडी याला 1 मार्क आणि शेवटी तुम्ही जे त्या ठिकाणी सॅल्युट आपलं सबस्क्रिप्शन लिहितात त्याला 1 मार्क, असे एकूण 5 मार्कासाठी हे सर्व पत्र असतात. म्हणून परीक्षेमध्ये हा प्रश्न निश्चित येणार आहे, यावर तुम्ही पत्र लिहा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला डायरेक्टली पत्र लिहून दाखवणार आहे. तो फेसलेस व्हिडिओ असेल, म्हणजे तुमचं डायरेक्ट लक्ष की नेमकं कशा पद्धतीने पत्र लिहावं यासाठी तो व्हिडिओ असेल. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.